आईच्या कुशीत काय आनंद आहे? आईजवळ गेल्यावर कळेल. साधूच्या संगतीत काय आनंद आहे? शिष्य व्हावं लागेल. ते तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य. म्हणजे मुलाला आईचं सुख मिळेल, पण अगोदर त्याला मुलगा झालं पाहिजे. काही दिवस तो मुलगा असतो खरा, पण नंतर मूल ही भावना त्याची निघून जाते, आणि म्हणून मग आईचं सुख सुद्धा तो पारखा होतो त्या सुखाला, आई जरी जवळ असली तरी. तसं साधूच्या संगतीतलं सुख कळायचं असेल तर शिष्य व्हावं लागेल. शिष्य म्हणवणं वेगळं, दाखवणं वेगळं, होणं ही एक वेगळीच गोष्ट आहे. अर्थात महाराज म्हणतात की ते काय करतात? पुसोनी शिनू हरिती, विचारपूस करतात, शिन घालवतात, देती सुख, सुख देतात. अर्थात अशा पद्धतीनं जे योग्य अयोग्य विचारून आपल्यासाठी योग्य काय, जसं आई त्या मुलाला पहिल्यांदा हातपाय धुवून स्वच्छ करते, त्याला चांगले कपडे घालते, त्याला गंध पावडर. मुलाला याचं काही घेणं नाही आहे. त्याला मातीची पावडर काय आणि घरातली पावडर काय सारखीच आहे, परंतु त्याचं सुख आई घेत असते. तसं या मायबाप संतांना समाजाला सुंदर बनवून त्याचं सुख त्यांना स्वतःला घ्यायचंय. तुकोबाराय म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग. हा आनंद आणला होता कुठून आणि मिळाला कशातून? प्रश्न पडतो. त्यांच्याकडे सत्ता नाही आहे, संपत्ती नाही आहे, फार मोठी सामुग्री नाही आहे, परंतु जगाला जे सुख ते वाटत होते त्याचं सुख त्यांना पुन्हा मिळत होतं. या जगाचा नियम आहे, आपण जे पेरू ते उगवतं, जे वाटू ते पुन्हा आपल्याला मिळतं. आणि म्हणून ज्या गोष्टी आपल्याला बऱ्या वाटतात ना, त्या इतरांसाठी आपण केल्या पाहिजे. सुखाचं फार गोड सूत्र आहे. जे आपल्याला नको वाटतं ना, ते इतरांच्या बाबतीत आपण टाळलं पाहिजे. जे आपल्याला नको वाटतं, की आपल्याला कुणी फसवू नये अशी आपली प्रत्येकाची भावना आहे ना, मग आपल्याला फसवू नये असं जर आपल्याला वाटतंय, आपण कोणाला फसवू नये. बरोबर आहे. मी सुखी असावं असं जर वाटतंय तर इतरांना सुख द्यावं लागेल. साने गुरुजींनी हा धर्मच शिकवला. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम जगाला. अर्थात त्याची सुरुवात आपल्या जवळूनच आपल्याला करावी लागेल. मुद्दा असा आहे की संतांच्या संगतीमध्ये ते सुख आहे. जीवनामध्ये संगतीचं फार मोठं महत्व आहे, आणि त्यातही मनाच्या बाबतीत. कारण मन हे मुळातच सूक्ष्म आहे. मन कसं आहे? हे इंद्रियाच्या पलीकडे आहे. इंद्रियाच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे. मनसस्तु परा बुद्धी, यो बुद्धे परत असतो सा. आणि बुद्धीच्या पलीकडे परमात्मा आहे. म्हणजे इंद्रिय जेवढे आपल्याला सांभाळायला सोपे आहेत, समजायला सोपे, त्यापेक्षा मन सांभाळणं आणि मन समजून घेणं त्यापेक्षा कठीण. मनापेक्षाही बुद्धीला नियंत्रित करणं, बुद्धीला समजावणं, तिला संस्कारित करणं ते कठीण आहे. आणि बुद्धीच्याही पलीकडे मग परमात्मा येतो. अर्थात परमात्म्यापर्यंत जाण्याची वाट मनाच्या मार्गाने जाते. विठाला संगतीचं फार महत्व आहे. मनासारख्या सूक्ष्म इंद्रियावर जर संस्कार योग्य झाले, कारण कर्मेंद्रिय दिसतात, ज्ञान